जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला फक्त सकाळी 5 वाजता उठायची सवय लागते, तर जगातले सर्व यशस्वी लोक एकाच गोष्टीत समान आहेत आणि ती गोष्ट म्हणजे 5 AM क्लब. आयुष्य बदलण्यासाठी फक्त सकाळी 5 वाजता उठायची सवय लागते असं कोणी सांगितलं तर बहुतेक जण म्हणतील अशक्य आहे. पण जगातल्या अनेक यशस्वी लोकांच्या दिनक्रमात डोकावलं तर एक गोष्ट समान दिसते. ते सगळे 5 AM क्लबचा भाग आहेत. आज आपण याच संकल्पनेवर म्हणजे रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित एका स्क्रिप्टचं विश्लेषण करणार आहोत. आणि हे फक्त लवकर उठण्याबद्दल नाहीये, नाही का? अजिबात नाही. तसं असतं तर ही चर्चा 5 मिनिटात संपली असती. नाही. ही चर्चा आहे दिवसाच्या त्या पहिल्या शांत तासावर आपलं भविष्य घडवण्याबद्दल. ही चर्चा आहे शिस्त, एकाग्रता आणि मानसिक स्पष्टतेने आपलं आयुष्य सामान्य पातळीवरून एका विलक्षण पातळीवर असं न्यायचं याची सूत्र समजून घेण्याबद्दल. शर्मा म्हणतात, तुमच्या दिवसावर तुमचं राज्य हवं असेल तर तुमच्या सकाळवर तुमचं राज्य हवं. चला तर मग यातील मुख्य गोष्टी समजून घेऊया आणि या संकल्पनेमागचं शास्त्र काय आहे तेही पाहूया. सुरुवातीला रॉबिन शर्मा यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. ते जगातले एक आघाडीचे काय म्हणतात त्याला लीडरशिप कोच आहेत. हो. मोठमोठ्या कंपन्यांच्या सीईओज पासून ते खेळाडूंपर्यंत अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. द मंक हू सोल्ड हिज फरारी हे त्यांचं पहिलं गाजलेलं पुस्तक. पण द 5 AM क्लब हे पुस्तक त्यांनी तब्बल 20 वर्ष लिहिलं असं म्हणतात. हो, कारण त्यांना ही संकल्पना फक्त एक टिप म्हणून नाही तर एक संपूर्ण जीवनशैली म्हणून मांडायची होती. त्यांचा विश्वास आहे की यश हे नशिबावर नाही तर रोजच्या सवयींवर अवलंबून असतं. आणि त्यांच्या निरीक्षणात असं आलं की जगातले सर्व उच्च कामगिरी करणारे लोक सकाळी लवकर उठतात आणि जग जागे होण्याआधीच स्वतःच्या विकासावर काम करून दिवस जिंकून मोकळे झालेले असतात. बरोबर. आणि हे काही त्यांनी उगाच हवेत सांगितलेलं नाहीये, यामागे एक पक्का विचार आहे. बरोबर. आणि या पुस्तकाची मांडणी खूपच रंजक आहे. ही केवळ उपदेशांची यादी नाही तर एक कथेच्या स्वरूपात आहे. यात एक संघर्ष करणारा कलाकार आहे जो आपली कला गमावून बसलाय. एक दुःखी उद्योजक आहे जिच्या कंपनीला वाचवण्यासाठी ती धडपडतीये. आणि मग त्यांना एक विचित्र पण अब्जाधीश मार्गदर्शक भेटतो. आणि हाच मार्गदर्शक या दोघांना एका प्रवासावर घेऊन जातो आणि 5 AM क्लबचं तत्वज्ञान शिकवतो. ही कथा खूप महत्वाची आहे, कारण त्यामुळे हे नियम कोरडे वाटत नाहीत. आपल्याला त्या कलाकाराची आणि उद्योजिकेची शंका, त्यांचा संघर्ष आणि शेवटी त्यांना मिळणारे यश हे सगळं अनुभवायला मिळतं. त्यामुळे हे अधिक प्रभावी ठरतं. तर मग त्या संकल्पनांकडे वळूया ज्या या पुस्तकाचा आणि स्क्रिप्टचा गाभा आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे विक्ट्री आवर. विक्ट्री आवर. हो. शर्मा म्हणतात की सकाळी 5 ते 6 हा तास विजयाचा तास असतो. पण हे फक्त एक आकर्षक नाव आहे की यामागे काही विज्ञान आहे? नाही, यामागे ठोस विज्ञान आहे. विचार करा, सकाळी 5 वाजता जग कसं असतं? शांत. अगदी. दिवसाचा गोंधळ सुरू झालेला नसतो, कोणतेही अडथळे नसतात. म्हणजे नोटिफिकेशन्स, ईमेल्स, फोन कॉल्स काहीच नाही. आणि मानसशास्त्रानुसार आपली इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर सकाळी उठल्यावर शिखरावर असते. अच्छा. ती एका बॅटरीसारखी आहे जी रात्रीच्या झोपेत पूर्ण चार्ज होते. जसजसा दिवस पुढे जातो तसतसे आपण शेकडो लहान मोठे निर्णय घेत जातो आणि ही बॅटरी हळूहळू संपते. म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण आजपासून डायटिंग हा निर्णय का मोडतो याचं कारण ही संपलेली बॅटरी आहे. अगदी तसंच. म्हणूनच सकाळच्या या वेळेला पीक फोकस टाईम म्हटलं जातं. या वेळेचा उपयोग करणं म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच स्वतःला इतरांपेक्षा खूप पुढे नेणं. त्या अब्जाधीश मार्गदर्शकाचं एक वाक्य आहे, शांततेचा एकांत हे आधुनिक युगातलं वैभव आहे. सॉलिट्यूड इज द न्यू लक्झरी. वा. आणि याच विक्ट्री अवरला एक ठोस रचना देण्यासाठी दुसरी संकल्पना येते जी मला खूपच प्रभावी वाटली. 20-20-20 फॉर्म्युला. हो. म्हणजे सकाळचा पहिला तास 3 भागांमध्ये विभागलेला आहे. यातला पहिला भाग आहे मूव्ह, म्हणजे पहिले 20 मिनिटे व्यायाम, चालणे किंवा योगा करणे. आणि यातली गंमत म्हणजे शर्मा इथे इंटेन्स वर्कआउटबद्दल बोलत नाहीयेत. ते म्हणतात फक्त घाम येईपर्यंत हालचाल करा. अनेकांना वाटतं की व्यायामासाठी जिमच हवी, पण इथे मुद्दा फक्त रक्ताभिसरण वाढवून मेंदूला ऑक्सिजन पोहोचवण्याचा आहे. यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि डोपामाइन व सेरोटोनिन सारखे फील गुड केमिकल सक्रिय होतात. दिवसाची सुरुवात आळसात न होता एका सकारात्मक ऊर्जेने होते.
यानंतरचे 20 मिनिटे आहेत रिफ्लेक्ट करण्यासाठी, म्हणजे ध्यान, जर्नलिंग किंवा आपल्या ध्येयांबद्दल लिहिणे. स्क्रिप्टमध्ये यामागे गोंधळापूर्वी स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी बिफोर केऑस मिळवणं महत्त्वाचं आहे असं म्हटलंय. पण अनेकांना जर्नलिंग किंवा ध्यान करणं कंटाळवाणं वाटू शकतं. त्यांच्यासाठी काही सोपा पर्याय आहे का? खूप छान प्रश्न आहे. रिफ्लेक्ट म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही. याचा अर्थ आहे दिवसाच्या धावपळीत आणि कामांच्या यादीत हरवून जाण्यापूर्वी स्वतःला विचारायला वेळ देणं. तुम्ही फक्त एका कागदावर आज माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे किंवा मी माझ्या मोठ्या ध्येयांच्या दिशेने आज कोणतं पाऊल उचलणार आहे एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. अच्छा, पुस्तकातला तो कलाकार सुरुवातीला याला खूप विरोध करतो. तो म्हणतो याने काय होणार. तेव्हा तो मार्गदर्शक त्याला समजावतो, युद्धात उतरण्याआधी नकाशा पाहणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच दिवसात उतरण्याआधी स्वतःच्या मनाचा नकाशा पाहणं महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. आणि या फॉर्म्युलाचा शेवटचा भाग म्हणजे शेवटची 20 मिनिटं ग्रोसाठी. ग्रो? हो, म्हणजे वाचन करणे, एखादं नवीन कौशल्य शिकणे किंवा एखादा माहितीपूर्ण ऑडिओ बुक ऐकणे. इथे एक सुंदर सूत्र आहे, कमावण्याआधी शिका. हो, लर्न बिफोर यू अर्न. आणि हे खूप महत्वाचं आहे. जगातले आघाडीचे सीईओज आजही दिवसाला काही तास वाचनासाठी देतात, कारण त्यांना माहीत आहे की नवीन कल्पना आणि ज्ञान हेच त्यांच्या यशाचं इंधन आहे. या पूर्ण फॉर्म्युलाला मोठ्या चित्रात पाहिलं तर असं दिसतं की हा केवळ शारीरिक नाही तर मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाचा एक संतुलित दृष्टिकोन आहे. दिवसाची सुरुवातच अशा शक्तिशाली पायावर होते. तर हा 2020 फॉर्म्युला म्हणजे दिवसाची एक आदर्श सुरुवात झाली. पण ही आदर्श सुरुवात टिकवून ठेवण्यात आजच्या काळातला सर्वात मोठा अडथळा कोणता? मला वाटतं स्क्रिप्टमध्ये यावर एक जबरदस्त मुद्दा मांडलाय आपला, स्मार्टफोन. बरोबर. स्क्रिप्टमधलं एक वाक्य थेट काळजाला भिडतं. तुमचा फोन तुमचं भविष्य नाही तर तुमची सकाळ चोरत आहे. बरोबर. आणि सकाळ चोरली की भविष्य आपोआपच चोरीला जातं. विचार करा, जगातले महान कलाकार किंवा शास्त्रज्ञ दिवसाची सुरुवात इतरांच्या मतांवर किंवा सोशल मीडियाच्या फीडवर प्रतिक्रिया देऊन करत नव्हते. ते स्वतः काहीतरी निर्माण करत होते. इथेच एक खूप मोठा फरक लक्षात येतो. आपण सकाळी उठल्याबरोबर फोन पाहतो आणि जगाच्या अजेंड्यावर प्रतिक्रिया द्यायला म्हणजे रिॲक्ट करायला सुरुवात करतो. हो. कुणाच्या तरी पोस्टवर, कुणाच्या तरी मेसेजवर. आपला दिवस आपण सुरूच करत नाही, तो इतरांच्या विचारांनी सुरू होतो. अगदी बरोबर. ही संकल्पना फक्त डिस्ट्रॅक्शन टाळण्यापुरती नाही, तर प्रोड्युसर विरुद्ध कन्झ्युमर बनण्याबद्दल आहे. निर्माता विरुद्ध ग्राहक. हो. तुम्ही सकाळी 5 वाजता उठता आणि 20-20-20 फॉर्म्युला वापरता, तेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाचे, तुमच्या विचारांचे प्रोड्युसर असता. पण जेव्हा तुम्ही सकाळी उठून पहिला तासभर फोन स्क्रोल करता, तेव्हा जगाने तुम्हाला एक कन्झ्युमर बनवलेलं असतं. बरोबर. या माहितीच्या युगात फोकस किंवा एकाग्रता हीच एक नवीन महाशक्ती आहे. पुढची संकल्पना सवयींबद्दल आहे. छोट्या सवयी मोठे परिणाम देतात हे आपण नेहमी ऐकतो, पण इथे एक वेगळा दृष्टिकोन आहे. सातत्य हे तीव्रतेपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. कन्सिस्टन्सी इज ग्रेटर दॅन इंटेन्सिटी. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? एका दिवशी 2 तास आरशासमोर उभं राहून दात घासतं नाही, कारण आपल्याला माहीत आहे की रोज केलेल्या छोट्या कृतीचा परिणाम मोठा असतो. व्यायामाचंही तसंच आहे. रोज 20 मिनिटे व्यायाम करणं हे आठवड्यातून एकदा 2 तास जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा जास्त प्रभावी आहे. सवयी या मॅरेथॉन असतात, स्प्रिंट नाहीत. आणि शेवटची पण मला वाटतं सर्वात प्रभावी संकल्पना म्हणजे ओळख बदलणे, आयडेंटिटी शिफ्ट. हे ऐकायला थोडं वेगळं वाटतं. म्हणजे नक्की काय करायचं? हो, आणि ही एक मानसिक पातळीवरची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. समजा 2 व्यक्तींना सिगरेट ऑफर केली. दोघेही सिगरेट सोडायचा प्रयत्न करतात. पहिला म्हणतो, नाही धन्यवाद, मी सोडण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा म्हणतो, नाही धन्यवाद, मी स्मोकर नाही. या दोघांमध्ये काय फरक आहे? दुसऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळखच बदलली आहे. तो स्वतःला स्मोकर मानतच नाहीये. अगदी बरोबर. तो स्वतःला एक अशी व्यक्ती मानतोय जो सिगरेट ओढत नाही. मला सकाळी उठायचे आहे असं म्हणण्याऐवजी मी एक अशी व्यक्ती आहे जी सकाळी लवकर उठते असं स्वतःला सांगणं. अच्छा. स्वतःला एक सामान्य व्यक्ती समजण्याऐवजी एक, काय म्हणतात त्याला, उत्कृष्ट कामगिरी करणारी व्यक्ती म्हणून पाहणं. जेव्हा तुम्ही तुमची ओळख बदलता तेव्हा तुमच्या कृती आपोआप त्या ओळखीशी जुळून घेतात.
5 AM क्लबचा सदस्य म्हणून अलाराम वाजल्यावर उठणं ही एक शिक्षा नाही, तर तुमच्या ओळखीचा एक भाग बनतो. हे करण्याबद्दल नाही, तर असण्याबद्दल आहे. हे सगळं ऐकायला उत्तम आहे, पण प्रत्यक्षात आणणं अनेकांसाठी एक मोठं आव्हान असू शकतं. स्क्रिप्टमध्ये यावर काही उपाय दिले आहेत का? मला इथे 4 पायऱ्या दिसत आहेत. पहिली आहे झोपेची वेळ निश्चित करा. हे तर मूळ दुखणंच आहे अनेकांचं, नाही का? हो, आणि बरेच जण हीच चूक करतात. ते सकाळी 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करतात, पण रात्री 1 वाजता झोपतात. हे अशक्य आहे. शर्मा स्पष्ट सांगतात की पुरेशी आणि चांगली झोप ही यशासाठी तडजोड नाही, तर गरज आहे. झोप हे इंधन आहे. बरोबर. त्यामुळे रात्री 10 ते 10:30 पर्यंत झोपण्याची तयारी सुरू करायला हवी. म्हणजे शेवटचा तासभर स्क्रीन फ्री राहणं, शांत संगीत ऐकणं वगैरे. बरं. सुरुवात रात्री लवकर झोपण्यापासूनच होते. दुसरी पायरी आहे अलारामचा नियम. स्नूज बटन दाबायचं नाही. अलाराम वाजल्या वाजल्या लगेच उठायचं. हे खूप खूप कठीण आहे. मी स्वतः यात अनेकदा हारलो आहे. आणि हेच दिवसाचं पहिलं युद्ध आहे. स्नूज बटन दाबणं म्हणजे दिवसाची सुरुवातच दिरंगाईने करणं. तुम्ही तुमच्याच मनाला सांगता की मी जे ठरवलं होतं ते मी करणार नाही. या उलट लगेच उठणं म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवणं. हा एक छोटा विजय असतो, पण तो दिवसाच्या पुढील विजयांसाठी पाया रचतो. एक छोटी युक्ती म्हणजे अलाराम तुमच्या बेडपासून लांब ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो बंद करण्यासाठी उठावंच लागेल. चांगली आयडिया आहे. तिसरी पायरी आहे 20-20-20 फॉर्म्युलाचं काटेकोरपणे पालन करा. मला वाटते याचा फायदा हा की सकाळी उठून आता काय करू हा प्रश्नच उरत नाही. एक ठरलेला आराखडा समोर असतो. हो, आणि यामुळे निर्णय घेण्याची तुमची सकाळची ऊर्जा वाचते. तुम्ही ऑटो पायलटवर ती पहिली 60 मिनिटं पूर्ण करू शकता. आणि चौथी पायरी म्हणजे 30 दिवसांचं आवाहन स्वीकारा. कोणतीही सवय तयार व्हायला साधारण 66 दिवस लागतात, असं संशोधन सांगतं. त्या काळात मेंदूमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. 66 दिवस म्हणजे 2 महिन्यांपेक्षा जास्त. मग 30 दिवसांचं आव्हान का? कारण 66 दिवस ऐकूनच अनेक जण घाबरून माघार घेतील. 30 दिवसांचं ध्येय गाठायला सोपं वाटतं, आणि एकदा 30 दिवस सलग ही गोष्ट केली की मेंदूला त्याची सवय लागायला सुरुवात होते. आत्मविश्वास वाढतो आणि पुढच्या 36 दिवस करणं तुलनेने सोपं वाटू लागतं. यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करणे. हे आवाहन म्हणजे स्वतःच्या भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे. तर आजच्या चर्चेचा सार हाच आहे की सकाळी लवकर उठणे हे त्याग नसून स्वतःच्या भविष्यासाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे. सकाळ जिंका आणि आयुष्य जिंका. विन द मॉर्निंग, विन द लाईफ. हेच यामागचं तत्वज्ञान आहे. अगदी. सामान्य आयुष्य सोडून एक विलक्षण आयुष्य जगायचं असेल तर त्याची सुरुवात त्या सकाळच्या 1 तासापासून होते, जो फक्त स्वतःसाठी असतो. तो तास दिवसाचा सूर ठरवतो. तो तास तुम्हाला प्रतिक्रिया देणाऱ्याच्या भूमिकेतून बाहेर काढून निर्माणकर्त्याच्या म्हणजे प्रोड्युसरच्या भूमिकेत आणतो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. जर सकाळी 5 वाजता उठून घालवलेला 1 तास तुम्हाला तुमच्या दिवसाचे निर्माते बनवून तो जिंकून देऊ शकतो, तर विचार करा की असे जिंकलेले 365 दिवस मिळून तुमच्या संपूर्ण वर्षात आणि पर्यायाने आयुष्यात काय अविश्वसनीय बदल घडवू शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बुक रिव्ह्यूसाठी चॅनल सबस्क्राईब करा.